teacher, these, those, that. याचा अर्थ काय होतो? फर्स्ट ऑफ ऑल ह्याचं प्रोनाउन्सिएशन हे आहे दीज, दोज, दॅट. तर आता ह्याचा ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश ग्रामर मध्ये यूज करता तर ह्याचा अर्थ दीज हे आपण ज्यावेळेस गोष्टी आपल्या फार जवळ असतात म्हणजे तुमच्या नियर असतील कुठलीही गोष्ट तर त्यावेळेस तुम्ही काय वापरायचंय? दीज. आणि दॅट हे ज्यावेळेस गोष्टी तुमच्यापासून लांब असतील, लांब म्हणजेच फार, लांब म्हणजेच फार असतील तर त्यावेळेस तुम्ही काय वापरायचंय? दॅट. जवळ असतील त्यावेळेस गोष्टी काय वापरणार आहे तुम्ही? लांब असतील त्यावेळेस तुम्हाला सिंग्युलर आणि प्युरल माहित आहे का? सिंग्युलर कधी वापरतो आपण? एक वचन असेल त्यावेळेस. आणि प्युरल म्हणजे ज्यावेळेस सपोज एक ऍपल असेल आणि ऍपल जर तुमच्या जवळ असेल, सपोज फॉर एक्झाम्पल हे ऍपल आहे, ओके, सो हे माझ्या जवळ आहे तर मी ह्याला काय म्हणणार आहे? दिस ऍपल. आणि हे ऍपल लांब असेल माझ्यापासून तर काय बोलणार आहोत आपण त्याला? दॅट ऍपल. पण ऍपल किती आहे? सिंग्युलर आहे. ज्यावेळेस सिंग्युलर गोष्टी असतील त्यावेळेस तुम्ही काय वापरणार आहे? दीज अँड. आता हे दीज, THESE, दिस वन, दीज अँड दोज. आता हा वाला दिस कधी यूज करतो आपण? ज्यावेळेस गोष्टी जवळ असतील त्यावेळेस. म्हणजेच काय आपण इथे हा दिस आणि ह्या दिस मधला फरक काय आहे? हे दिस आपण सिंग्युलरच्या वेळेस यूज करतो, सिंग्युलर नाउन असेल त्यावेळेस. आणि हा दिस आपण कधी यूज करतो? प्युरल. आता प्युरल म्हणजे काय? अनेक वचन. खूप सारे ऍपल तुमच्या जवळ असतील, खूप सारे म्हणजे 3, 4, एक पेक्षा जास्त, त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही? दीज आर ऍपल. ओके, दीज आर ऍपल. ते जवळ आहेत म्हणून. आणि लांब असतील त्यावेळेस तुम्ही काय वापरणार? दोज आर ऍपल. म्हणजे फार असेल त्यावेळेस काय वापरणार? दोज. पण हे कशावर डिपेंड करतं? तुमचं नाउन सिंग्युलर आहे की प्युरल. सिंग्युलर नाउन असेल त्यावेळेस तुम्ही काय वापरणार आहे? दीज अँड दॅट. प्युरल नाउन असेल त्यावेळेस तुम्ही काय वापरणार आहे? these, those. आता समजलं? ओके.